986 चा वर्ग 986 म्हणजे काय सांगा 1000 वजा 14 तर मग आता इथं काय घ्यायचं 14 चा वर्ग बॉम्बला 196 पण डाव्या साईडने काय घ्यायचा 0 घ्यायचा कारण 1000 ही 4 अंकी संख्या आहे आणि एक गुणीला शेवटी गुणीला करायचं आहे पण काय काळ पांढरं करायचं ते अगोदर पाहायचं आता हे वजा 14 उचला जसे तसे लिहा सांगा 6 मधून 4 गेले 2 98 मधून 1 गेला 97 आणि सांगा 972 एक असं या ठिकाणी मांडायचंय हा शून्य याच्यामध्ये मिळवा आता इथं 196 उरलेले जसे तसे लिहा 972 आणि शून्य किती होईल सांगा 972 972 196 किती नंबर सांगा 1004 चा वर्ग आता 1004 म्हणजे सांगा 1004 म्हणजेच काय 1000 अधिक 4 आता 4 चा वर्ग सांगा 16 म्हणजे डबल 0 16 समजलं त्याच्यानंतर उचलायचे 4 याच्यामध्ये मिळवायचे 1004 आणि 4 किती होईल सांगा 1008 एक 1008 मांडायचे हा शून्य यांच्यामध्ये मिळून द्यायचा 1008 मध्ये राहिलेलं बाकी 016 जसे तसे लिहा 1008 आणि शून्य किती होईल सांगा 1008 झालं याचं उत्तर 1008 016 समजलं त्यानंतर 1017 चा वर्ग 1017 चा वर्ग सांगा मग 17 चा वर्ग बर डायरेक्ट नाही घेत 1017 म्हणजे काय सांगा 1000 अधिक डायरेक्ट टाकायला नको आता त्याच्यानंतर 17 चा वर्ग किती आहे सांगा 289 पण 4 अंकी संख्या असल्यामुळे शून्य घ्यायचा डाव्या साईडनं 0289 आता त्याच्यानंतर उचला 17 याच्यामध्ये मिळवा एक 1017 अधिक 17 म्हणजे किती होईल सांगा 1034 1034 एक हा शून्य याच्यामध्ये मिळवा 289 जसे तसे लिहा 1034 आणि शून्य किती होईल सांगा 1034 तर कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट आहे का नाही तुम्ही ताण घ्यायचं कामच नाही 1034 289 हे उत्तर आलेलं आहे